स्वागत आहे तुमचं शेंडी ॲग्रोसोसायटी आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे आहेत आपले गोकुळ परदेशी कोरेगावमधील यांचं कोरेगावमधील त्यांचं शेळीपालन आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण यांना पहिला प्रश्न विचारला किंवा मला एक जाणून घ्यायचं आहे शेळीपालन या व्यवसायात तुम्ही कशा पद्धतीने आकर्षित झालेला? पारंपरिक पद्धतीने असणारा दूधचा व्यवसाय होता दर्शकाने. पण अचानक सारखं पडणारे दुष्काळ आणि हवामानातील बदल त्याच्यामुळे काही ते आम्हाला कळलं दुसरीकडून विकत चारा आणायचा वगैरे ते काय परवडलं नाही. 15 वर्ष एकाच ठिकाणी दूध घातलं पण आमच्या डोक्यावरचं छपरावरचं सगाळ निघलं नाही आणि गायांच्या डोक्यावर आम्हाला सगाळ टाकायला जमलं नाही. म्हणून मग आम्ही तो विषय शेतीशी निगडीत होता परंतु त्यांना चारा जास्त लागत होता आणि दुधाचं भाव तफावत कमी जास्त खर्च पण भरपूर खर्च लागतो, मॅन पॉवर जास्त लागते. म्हणून म्हणजे आमच्या महाराष्ट्र आम्हाला मस्त चांगल्या प्रकारे म्हणून आम्ही काय ठरवलं म्हणलं आपण पण शाळेचं करून बघू आणि आपण करणार म्हणजे कसं शास्त्रशुद्ध पद्धतीने करणार त्यामुळे आपल्याला नक्कीच आणि मग आम्ही सुरुवात करताना काय केलं देवखान गावी गेलो तिथं राजेंद्र पत्वे आहे त्यांच्याकडून आम्ही त्यांच्या फिरणाऱ्या शाळा होत्या त्यातल्या आम्ही 10 शाळा आणि बोकडे घेऊन आलो इथे. कुठली जात ते म्हणजे कसं तिकडं गुजरातवरून येणारी काठीवाडी आणि त्यांची संगम दोन्हीचं क्रॉस ब्रीड होतं. म्हणजे थोडक्यात गावरान काठेवाडी म्हणलं तरी चालेल अशा प्रकारची शाळा म्हणजे तुम्हाला जे ह्या दिसतात येत काय अशा शाळा. आता आमच्याकडे प्युअर काठेवाडी आहे ब्रीडर प्युअर बिटल्स आहे बिटल्स आई जे आहे तिकडे आहे आणि बोरच्या 2-3 आहेत आफ्रिकन बोर म्हणजे 100% नाहीत पण टक्केवारीमध्ये बाकी जो आहे तो ह्यांची सगळे उत्पत्ती काठेवाडी क्रॉस मधल्या शेळ्या होत्या म्हणजे सुरत तुम्ही आणल्या होत्या त्यांचीच आहे काही परत ह्या ब्रीडर पासून काय उत्पत्ती झालं काठेवाडी क्रॉस प्लस बिटलने क्रॉस केलेला किती दिवस झाले तुम्ही आता हा मी पहिल्या म्हणजे शेळ्या ज्यावेळेस घेतल्या त्यावेळेस 2018 सालचा गणित या दिवशी गणित स्थापना झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी 2018 आज 24 हो म्हणजे 8 वर्ष झालेलं आहे. 8 वर्ष चालेल. आता आपण ह्या शेळ्यांचं नियोजन कसं करतो म्हणजे त्यांना चाऱ्याचं नियोजन कसं आहे आणि पाणी कसं म्हणजे कसं सकाळी सुरुवातीपासून सकाळी उठल्याबरोबर आम्ही पहिला गोटा साफ करतो. गोटा साफ केल्यानंतर त्याच्यामध्ये लक्ष देतो किंवा कुठल्या टप्प्यामध्ये एखादी कुठे शेळी 5% संडास केलेली आहे का लेंड्यावरून लगेच लक्ष देतो आणि ते झालं सकाळी 7ला ते जाणून काढले की आम्ही पहिले त्यांना खुराक देतो चारांना खुराक देतो शेळ्यांना खुराक देतो मग त्याच्यावर लक्ष द्यायचं सगळ्या शेळ्या खुराक आहेत का सगळे पिल्लं खुराक आहेत का सगळे पिल्लं म्हणजे जेवढे आहेत त्यांच्या आईला पाच देत का हे सर्व लक्ष द्यायचं आणि नंतर खुराक टाकल्यापासून म्हणजे मकाचं खुराक देतो कधी पेन देतो कधी असं वेगवेगळ्या प्रकारचे खुराकामध्ये भिन्नता ठेवायची गहू देतो कधी मका भिजवून देतो कधी बरगा देतो वेगवेगळ्यामध्ये मिनरल पावडर मिक्स करून देतो त्यांना. कारण की काय होतं शेळी ज्यावेळेस बाहेर जंगलामध्ये त्यावेळेस शेड्या गुडक्यातला तिला सर्व काही माहिती नव्हतं मिळते आणि आपण देतो काय म्हणजे तुरीचं बुस्कट देतो सुबाबूळ देतो मेथीकात देतो दसरथ घात देतो जे शेळी खात होती बाहेरची आणि त्यामध्ये म्हणजे हे 2-4 प्रकारचा आपण चारा देतो आणि शेळी बाहेर जंगलामध्ये चारा दिल्यानंतर अनेक प्रकारचा चारा टाकतो. मग तिच्यातून त्या बाहेरच्या चाऱ्यातून शेड्या गुडक्यातला जे त्यांना मायक्रो न्यूट्रिएंट्स मिळत असतात ते तिथं आपल्या चाऱ्यात मिळत नाही. त्याच्यामध्ये ॲडिशनल जे आपली पावडर आहे मिनरल मिक्सचर पावडर ते आपण त्यामध्ये मिक्स करतो म्हणजे कंटिन्यू रोजच नसते 8 दिवस काही दिवसानंतर गॅप ज्यावेळेस आपण भरला जाऊ त्यावेळेस मिनरल मका असते कधी डाळी वगैरे अशा प्रकारचे प्रकारामध्ये हिरव्या चाऱ्यामध्ये हिरव्या चाऱ्यामध्ये गोपीकिशन गवत आहे दुबाबुळ आहे जसं काश्मीर अशा वगैरे आहे आणि सुक्या चाऱ्याला तुरीचं बुस्कट ज्वारीची बांडाची वैरण आहे मुरगास पण असतो मुरगास पण चांगला आवडीने रोगाचं काही प्रमाण आहे का अडकण्यापेक्षा जर ठराविक काळामध्ये म्हणजे जो काय प्रत्येक जो काळ असतो वॅक्सिनेशन त्या काळात शक्यतो 99% आजारी पडायचं कारण येतं आणि दुसरी म्हणजे ह्यांना खायला प्यायला भरपूर आजारी पडायचं कारण
आम्ही आता सुरुवातीला जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पीटीची लस देतो ते तुम्हाला स्टेजनुसार आणि लस त्या सर्व लसीकरण केल्यामुळे काय होतं लसीकरणचा फायदा तोच होतो की एखादी गोष्ट झाल्यानंतर दवाखान्यात पडण्यापेक्षा ती होऊ नये म्हणून काय केल्यानंतर 100% त्याचा नक्कीच फायदा होतो वॅक्सिनेशनचा. अजून टोटल आपण जो केलेला आहे सगळं हे शेळीपालन तर आपला सर्वत्र खर्च किती आला होता? सुरुवातीला 1,10,000 रुपये आणले होते. 10,000 रुपये नक्की एक शेळी आणि बोकड असं 1,10,000 आणलं होतं. त्या इथून आलं म्हणजे व्यायला झालेल्याच घेऊन आलो आणि त्यांच्या फिरत्या होत्या शेळ्या. फिरत्या शेळ्यांना मला बंदिस्त करायला 1-1.5 वर्ष गेले. सगळ्यात मोठं चॅलेंज आहे म्हणजे जे शेळी आणि होतं काय आता कोरोना काळामध्ये माझ्याकडे लोकांनी लढायचे अक्षरशः मी 30,000 शेळी घेतली 40,000ची घेतली आणि ती शेळी आमची वाढली दूध देत नाही पिल्लं मरून गेले. कारण असं की जी शेळी जंगलामध्ये फिरते तिला वेगवेगळा भिन्न प्रकारचा चारा खायची सवय असते. दुसरी गोष्ट म्हणजे तिला चालल्याशिवाय तिची पचन क्रिया चालत नाही आणि शेलका चारा खायची सवय असते. आणि ज्या वेळेस आपण तिला इथं आणतो चालायचं पूर्णपणे थांबून जातं. तिला जो भिन्न प्रकारचा चारा असतो तो मिळत नाही. परिणामी शेळीला चारा पोषक न मिळाल्यामुळं तिची तब्येत राहत नाही. दुसरी गोष्ट दूध मिळत नाही. पिल्लाला दूध नाही मिळालं की पिल्लं मरून जातं आणि शेळी खराब होते हिरोवर येत नाही लागू जात. जो प्राणी रोज फिरवून करतोय जागेवर थांबवलं म्हणजे बंदिस्त शेळीपालनमध्ये हा थोडा सुरुवातीला चॅलेंज असतो. एकदा सवय लागली तिला तर तिथे तुम्ही बंदिस्त शेळी करायचं म्हणजे फिरणारी शेळी घेऊन बंदिस्त करायची माझ्यापुढे. पण आम्ही कसं केलं कधी कधी 1 टाइम सोडायचं सकाळी कधी कधी 2 टाइम सोडायचं कधी कधी 2 दिवसातून 1 टाइम सोडायचं कधी कधी 3-4 दिवसातून 1 टाइम लावत असं करत करत आम्ही ह्यांना पूर्णपणे बंदिस्त केलं. आणि आता ह्यांना अशी सवय लागलेली म्हणजे जर कोणाचं उडदाचं रान शेत मोकळं झालं त्यातून चालून आणलं तरी चालतंय तुरीच्या शेतात चालून आणलं तरी चालतं. 10 दिवस ह्यांना नाही चरायला सोडलं तरी काही अडचण असं म्हणजे सगळ्या सवयी ह्यांना लावून ठेवले. आता आपल्या किती टोटल शेळ्या 100% मोजलेलं नाही पण 65 ते 70च्या दरम्यान असतील. ब्रीडर एक आहे. आता शेळ्यांची संख्या 40 आहे. ब्रीडर 2 आहे एक विकला हा पण विकायचा. दुसरे 2 ब्रीडर आपल्याकडे तयार म्हणजे 40 शेळ्या नियमानुसार शास्त्रीय नियमानुसार तर 4 पाहिजे आपले 2 तरी आहे. म्हणजे आपण 3-4च्या ग्रुपने शेळ्या हे घेऊन येतो. 1 महिन्यामध्ये सगळ्या व्यायला होतात 1 महिन्यामध्ये सगळ्या वर्षात शेळी 2 तब्येत लोक म्हणतात वर्षामध्ये 2 येतं देते पण 12 महिन्यामध्ये आमची शेळी कुठले देऊ शकत नाही. 15 महिन्यामध्ये 2 येतं 100%. 6 वर्षामध्ये 2 येतो होतात. हो 100%. अजून एक दुसरी गोष्ट हे जो सगळं आपले 50-60 शेळ्या असतील आणि त्याला जे जे दिवसभर त्यांचं मॅनेजमेंट बघायला किती आपल्याला मॅनपॉवर आमच्या विषयी मी कधी बघा कधीतरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फक्त घरातली म्हणजे एक महिला हा अख्खा सगळा शेळीपालन व्यवसायाचं लक्ष ठेवू शकतो. म्हणजे हा घर आपली शेती करता करता हा घरचा माणूस हा एक अडकून पडण्यासाठी म्हणजे खूपच त्याला मॅनपॉवर लागते. असं काही तुम्हाला आम्ही दोघांवर होतो 75 शेळ्या 15 एकर जमीन आणि माझं फॅब्रिक वेल्डिंग मला शेळ्यांनी शिकवलं. बरं आमचे गुरु इथले जाधव अशोक बरं त्यांनी मला वेल्डिंग शिकवलं. आणि जशी गरज पडत वेल्डरची गरज भासत चालली की बाबा माझ्या 10 शेळ्या होत्या आता मी जवळजवळ 40-50 शेळ्या विकल्या. मदर स्टॉक मधल्या जेवढ्या होत्या 40-50 विकून टाकल्या. माझ्याकडे नवीन तयार झालेल्या पण विकल्या. तरी पण माझ्याकडे आता त्यांचे जे आपण ठेवलेले पिल्ले त्यांच्याच माझ्याकडे आता ह्या 40 शेळ्या 38-39-40 असतील एवढ्या शेळ्या आहेत. तर मग जशी जशी शेळ्यांची संख्या वाढेल तशी तशी जागा वाढवली. हा वेगळा आहे. गव्हाण कुठली एकसारखी नाही. प्रत्येक गव्हांचं नियोजन वेगवेगळं जशी गरज पडत तशी डेव्हलप होते. असं नाही कुठल्या माझ्याकडे करोडपती मी लय पैसे आले शेळी पालन करतो म्हणजे हा अत्यंत गरीब घटकातला माणूस नाही. आणि गरीब घटकाच्या कसं नियोजन त्यांनी 10चं होतं 10चं त्यांचं 40 वर गेलं. म्हणजे जसं टप्पा वाढत गेला त्याचं व्यवसाय वाढत गेलं. आणि आमच्या विषयी सगळं होते खताच्याला फक्त काय 1 तास त्याच्यासोबत मी सकाळी येतो
तिने झाडायचं मी भरून टाकायचं वगैरे सगळं लेण्या वगैरे स्वच्छता करायची परत तासपर्यंत 1 तास असतो मी सकाळी तिच्यासोबत नंतर बाकी सगळं ते जातं आणि ह्यांना पण आणि दुसरी गोष्ट शेतातला जो 3-4 बाया कामाला शेणामध्ये समजा ते काय जे वेस्टेज गवत येणार आहे ते आम्ही बांधा फेकून देत नाही ना कुठं त्यांना आणून टाकतो बरोबर त्याच्यातून सगळा फायदा होतोय मोकळं झालं त्यामध्ये गवत जास्त आहे ह्यांना घेऊन 1 तास सोडलं की सगळा पडशा पडशा स्वच्छ करून टाकते सगळं शेत म्हणजे डबल फायदा डबल आता हे आपण याचं मार्केट विकतो कुठे आहे इथे आम्हाला राशीनला 1 नंबर मार्केट सगळ्यात मोठं परंतु आम्ही काय करतो आम्ही काट्यावर उभं राहून आमचं पिल्लू उभं राहतो आणि समजा वजन 10 किलो भरलंय किंवा 15 किलो भरलंय तर 400 किलोने त्याला गुणून जेवढी किंमत होईल तेवढ्या किमतीच्या आसपास तो नागावर विकून टाकायचं आणि जागेवरती करायचं तर मग 400 रुपये आम्ही देतो त्यांना कारण की मार्केटिंग तर फार महत्वाचा विषय सगळ्यात नुसतं नाही पाळायचं ना एखाद्या व्यापाऱ्याच्या आणि काहीतरी उभं करण्यात मजा नाही मार्केटिंग म्हणजे रुपया कसा जास्त घेता येईल ते 100% बघितलं आणि दुसरी गोष्ट आवल्या वेळात आमचा मेनू आहे 700 रुपये रेट आहे बाहेरच्या शेळ्या बाहेर म्हणजे शेळी भरण्यासाठी हा काय होतं आपल्या शेळ्यांना नसेल काहीच शेळ्या बाहेरच्या नसतील रिलॅक्स असतं तर त्याच्यातून बाहेरच्या भरल्या तरी तो एक्स्ट्रा इन्कम हो पण त्या शेळ्यांचं वॅक्सिनेशन वगैरे झालेलं पाहिजे बरोबर एखादी खराब शेळी आली नाही तर चुकीच्या रोगाची लागण झाली उपयोग अजून एक दुसरी गोष्ट हे पण आपल्याला लेंडी खत पण जात असेल आपलं हो लेंडी शेतीलाच उपयोग होतं आमचं 15 एकर शेती सर्व काही तेच वापरतो आमची गावरान गाय आणि म्हणजे जीवामृत आणि लेंडी खत दोन्हीचं कॉम्बिनेशन रासायनिक खत कमी लागते आम्हाला या शेळीपालनाचा फायदा त्यांना स्वतः शेतीला पण होतो की जेणेकरून लेंडी खत हे शेतीला सुद्धा चांगलं होतं तिकडे उत्पन्न होईल चांगलं मी सांगतो 8 वर्षामध्ये शेळी पालनावरच निवड आलो माझी पोटू परदेशी म्हणून ओळख काहीच नव्हती रोज कुठेतरी कामाला जातो प्रत्येक मध्ये ज्या कामाला सगळी कामे केली मजुरी म्हणूनच हा माझा एक ओळख होती चौकट मजूर म्हणून पण ह्या शेळ्या आल्यापासून माझा अत्यंत उत्कृष्ट चांगल्या प्रकारचे झालं घर मी पहिल्यांदा आणल्या त्यावेळी शेळ्या तुम्हाला सांगितलं ना छपराचं घर होतं शेळ्या छपरातच आणून बांधल्या आणि आता टोटल माझा 150 पत्रा आहे 8 वर्षामध्ये शेळ्यांच्या जीवावर म्हणजे बाकीचं काम किरकोळ चालूच असतं शेळ्यांचा सगळ्यात महत्वाचा वाटा आणि आता आपलं वार्षिक उत्पन्न कसं आहे आपण मध्ये एक विचार एवढं जो आहे तुमचं वार्षिक किती रुपये उत्पन्न युट्यूबला कसं होतं आता 40 शेळ्यांमध्ये कोणी सांगा 15 असं काही नाही आपल्याला ते सांगायचे जे खरं आहे ते केलं पाहिजे या 40 जे शेळ्या आहेत त्यातल्या 40 असं होऊ शकतं लॉटला 2 लागू जाऊ शकतं राहिले 38 मध्ये असे होऊ शकतं की एखादी बाबा वेळच्या वेळेस काही घाबरू शकते राहिल्या 37 त्यातली एखादी वेल्यानंतर मोठी झाल्या पिल्ले मरू शकते 35 शेळ्या धरायच्या बरोबर 35 पैकी 17ला डबल धरायची 17ला सिंगल ते पण होऊ शकतं 50 पिल्ले धरायचे 50 मधलं की एखादं मेलं परत आणखी तरी चालतंय समजा 51 झाली एखादं मेलं तरी चालतंय 50 पिल्लं धरी तर 50 पिल्लामधले काही 9 निघाते काही 10 निघाते काही 5 निघाते अशा प्रकारचे 15 महिन्यामध्ये आमचे 2 लॉट आणि ह्या 2 लॉटमध्ये साधारण मला 6.5-7 लाख रुपयाचं उत्पन्न याच्यामध्ये मिळतं त्यामध्ये 60-70 हजार रुपयाची माझी घरची मका जाते म्हणजे टोटल सगळं बाहेरचं मेडिसिन वगैरे जे काय मेडिकल वगैरे लागतं ते सगळं मिळून म्हणलं तरी 15 महिन्यात मला 1 लाख रुपये तो खर्च म्हणजे 5.5 लाख रुपयापर्यंत मला 100% पैसे 15 महिन्याला प्लस खत वेगळं वर्षाला जवळजवळ 8 टेलर खत निघत 7-8 टेलर बोनस झाला तो ते बोनस मध्ये ते प्रॉफिट मध्ये म्हणजे आपलं समजा यासाठी माझी लागवड क्षेत्र खाली चालण्यासाठी 1 एकर भर ओल्या चालण्यासाठी 1 एकर क्षेत्र आहे माझं मग ते 1 एकर क्षेत्राला जेवढं काय आपण समजा विकत जरी चारा घेतला तरी परवडत याच्यापेक्षा जास्त ते खताचं बेनिफिट आहे हो आता 7,000 रुपये रेट आहे हो 60-70 हजार रुपयाचे बेनिफिट मिळून जातो म्हणजे त्यांचा जो वरचा 1 लाखाचा खर्च होता औषध वगैरे तो लेंडी खर्चाचा निघून गेला असं म्हणते हो सगळं अजून एक म्हणजे सांगावंच वाटतं की 6-7 लाखाचं उत्पन्न यांचं वार्षिक 15 महिन्यात 6 वर्षात होते म्हणजे
आपले बाकी शेती बघतात का खूप चांगल्या पद्धतीने हा इन्कम देऊन देणारा आणि तिला जोडधंदा खूप चांगला आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांना बुसकट लागत होतं सुक्या चाऱ्यामध्ये. आम्हाला वन करावं लागतं, बाहेर फिरायचं, दुसरीकडे कुठतरी बुसकट घ्यायचं. लोक काय शिकलेली माणसं, मास्तर लोक तर कवा स्वस्त घेत नव्हते. म्हणजे आम्ही काय ठरवलं, म्हणलं बाबा आपणच थोडंसं लागवड करू. त्यात आम्हाला हे राजेंद्रदादा पवार साहेब आणि रोहितदादा पवार यांची टीम यायला लागली. त्यांनी हे गोदावरी तुरीचं विकसित केलेलं बियाणं आमच्याकडे आणलेलं. ते आमच्याकडे वाटत झाल्यानंतर त्याचा एवढा फायदा झाला. आमच्या कोरेगाव गावामध्ये त्यांनी 200 क्विंटल बियाणं वाटलं, 200 किलो बियाणं गोदावरी तुरीचं वाटलं. मग काय झालं, त्यांनी सगळं पटवून दिलं काय कसं उत्पन्न घ्यायचं. मग त्यात शेतीत आमचं उत्पन्न वाढलं. मला एकरी 18-19 क्विंटल तुरीचं उत्पादन झालं एकरी. एवढं त्यानंतर पुष्कळ मला मिळाला. मग मी ते माझं मोटरसायकल जुगाड केलं, वेल्डिंग शेळ्यांनी वेल्डिंग शिकवली, वेल्डिंग मी ते जुगाड केलं. जुगाडामार्फत मी गेल्या वर्षी 40 एकर तूर फोडून गेली. म्हणजे औषधं द्यायची आपण फवारायचं. 40 एकराचं पुष्कळ गेलं. ते कशामुळे मिळालं, शेळ्यांमुळे फुकटमध्ये आलं. वर्षभरासाठी चारा भुसकाटाचा भरपूर असं. म्हणजे शेतीमध्ये बी फायदा आहे. आणि बाकीच्या मला एक असं शेवटचा क्वेश्चन विचारायचा की तुम्ही आपले जे महाराष्ट्रातले शेतकरी आहेत त्यांना म्हणजे छोटे 4-5 एकर शेती आहे, तर ते शेती करता करता दुसरं जोडधंदा म्हणून जर शेळीपणा करा तर तुम्ही काय सांगता त्यांचं? 100% चांगलं आहे. पण कसं माहितीये का, एखादा काय करतो, मोठा गोटा बांधतो, शेळ्या घ्यायलाच पैसे राहतात. असं नको. म्हणजे पहिलं आर्थिक दृष्ट्या मॅनेजमेंट करायचं की आपल्याला गोटा. मी काय सांगितलं तुम्हाला, मी छपरात शेळ्या बांधल्या. मी हे नंतर केलं, कधी 2 लॉट विकल्यानंतर शेड केलंय. आमच्या गुरुंनीच केलं, अशोक जाधव. त्यातनंच पैसे आणून तेच बांधून गेले. हो. म्हणजे आधी फड्यापासून सुरुवात करायची. मी लय एका दिवसात मोठा श्रीमंत होईल म्हणलं, मग अशी बरीचशी उदाहरणं आहेत. एकदाच 50 शेळ्या, 40 शेळ्या, 30 शेळ्या सगळ्या मेल्यात. एक शेपूट सुद्धा राहिलं नाही त्यांच्याकडे. आता कसलं सुरुवात करताना पहिली गोष्ट, शेळ्या चांगल्या 8-10-5 शेळ्यापासून सुरुवात करा. किंवा जर जास्त भांडवल नसेल तर एकदम म्हणजे 3 ते 5 महिने वैड काटाची पिल्लं घ्या, पाठी त्या हळूहळू मोठ्या करा. 15 घ्या, त्यातल्या निवडक ठेवा, 10-12 ठेवा निवडक. बाकीच्या 2-3 खराब असल्या, जी शेळी वजनदार तिचं पिल्लू वजन, त्यातल्या त्या वजनदार बदलवरच घेते, आईवरच. हो, वजनदार माल ठेवायचा आणि बाकीचं ते विकून टाकायचं. त्यापासून जर सुरुवात केली, समजा 3 ते 5 महिने वयोगटातल्या तुम्ही शेळ्या घेतल्या, पाठी घेतल्या छोट्या छोट्या, आणि त्याचं 7-8 महिने सांभाळले तर डबल किलो. म्हणजे अतिशय चांगला व्यवसाय. पण जिद्दीने, चिकाटीने आणि मन लावून केला पाहिजे. आणि ह्यांचं दुखणं एकच आहे, त्यांना वेळच्या वेळेला खायला असलं परत तुम्हाला काहीच अडचण नाही. 100% तुम्हाला परवडणार. म्हणजे परवडणार. आपल्या लहान मुलांची जसं आपण संगोपन करतो तसं त्या प्रकारे हे संगोपन करायचं. अडचण काहीच येणार नाही. ह्या शेळी पालनातून मला आतापर्यंत जर तसं सांगायला गेलं तर लय राहिले काय असं सांगत नाही, पण कमी कशाचीच पडत, कशाचीच कमी पडलेलं नाही. आता माझा 3.5 लाख रुपये तुमच्या समोर झाला, ते 2.5 लाखाची पिल्ले विकणार. 1 लाख रुपये मला कांद्यातून नंतर विकून नियोजन सगळं बसलेलं आहे. काही सुद्धा सगळे डेव्हलपमेंट चालू आहे शेळ्यांचे. गेल्या वर्षी शेळ्यांचं 1 लॉट विकलं, ते विहीर झालं. आता 1 लॉट विकला रेग्युलर. म्हणजे शेळ्यांवरच जास्त. नमस्कार. ओके, धन्यवाद. भेटतो आपण परत.